सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, नम्र विनंती करतो. आज एक अराजकीय विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येतोय. विषय गरजेचा आहे, तितकाच महत्वाचा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते, विशेषतः या प्रशासनाच्या विरोधात ठामपणे आपली भूमिका उघडपणे मांडणारे या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आज उभं राहणं हे फार गरजेचं आहे. आज पुण्यात तसाच एक प्रकार घडलाय. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या, सरकारच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या एका कार्यकर्त्याची कशा प्रकारे गळचेपी सुरू आहे हे तुम्हा सर्वांना मी दाखवेलच. आज पुण्यातनं विषय घेतलाय. एव्हाना शीर्षक थंबनेल पाहिल्यानंतर कुणाचा विषय घेतला हे तुम्हा सर्वांना चांगलंच माहितीये. मीडियाने त्यांना स्वयंघोषित रील स्टार अशी पदवी बहाल केलेली आहे. स्वयंघोषित रील स्टार. त्यांचं नाव आहे संतोष पंडित. पुण्यामध्ये आपण यांचे अनेक व्हिडिओ पाहिलेले असाल. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल. यांच्या व्हिडिओची खासियत काय असते माहितीये? यांची चूक आहे. काय चूक आहे तुम्हाला सांगतो. एवढं स्पष्ट बोलायचं नसतं पंडित साहेब. सरकारच्या विरोधात एवढं स्पष्ट बोलायचं नसतं. सरकारच्या विरोधात आवाज उचलायचा नसतो. सरकारच्या विरोधात दाभणाने तोंड शिवून घ्यायची असतात, चिकटपट्टी लावायची असते, डोळे बंद करायचे असतात, तुमच्या समोर ज्या गोष्टी घडतात त्या घडू द्यायच्या असतात. पंडित साहेब, एवढं स्पष्ट बोलायचं नसतं. ही तुमची चूक आहे. पहिली चूक लक्षात घ्या आणि चूक मान्य करा तुम्ही. हे आवाज उचलून तुम्हाला काय मिळतं? म्हणजे अशा प्रकारचे आवाज उचलल्यानंतर तुम्हाला काय पदव्या मिळतात? स्वयंघोषित रील स्टार. तुम्ही त्या महिलेवर काय अतिप्रसंग केला म्हणे, विनयभंग शब्द काय वापरला? विनयभंग. नवल वाटतं मला. मीडिया ह्यांना स्वयंघोषित रील स्टार. 2-3 चॅनल्स मी पाहिले. मला वाटतं लोकशाही असेल, एक मटा असेल, लोकमत आहे, लोकमत पुणे, मला वाटतं एनडीटीव्ही मराठी, 3-4 चॅनल्सचे मी व्हिडिओ पाहिले. कुठल्याही व्हिडिओमध्ये या संतोष पंडित यांनी एकही अपशब्द वापरल्याचा, कुणाला साधा हात लावल्याचा, काही अर्वाच्य शब्दात बोलल्याचा, शिवीगाळ केल्याचा कुठेही उल्लेख होत नाही. तरी सुद्धा या 3-4 मीडिया ज्या मी पाहिल्या, तुम्ही काही इतरही पाहिल्या असतील, लोकल पाहिल्या असतील, कुठेही त्यांच्याकडनं एकही शब्द, बरं व्हिडिओ पुरावे ठेवा. तुमच्याकडे जर पुरावे नसतील तर कशाला एखाद्याची अशी नाहक बदनामी करता? बरं, समाज इतका आता सुधारलेला आहे, पुढारलेला आहे आणि प्रगत झालेला आहे. प्रत्येकाला कळतं. तुम्ही आज प्रत्येक माध्यमावरच्या जाऊन जर कमेंट्स वाचल्या, शेकडोंनी कमेंट्स आलेल्या आहेत. संतोष पंडित यांना प्रत्येक जण म्हणतोय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. याच्यातच तुमचा विजय आहे. आणि ज्या प्रकारे तुमच्या बातम्या ह्या अशा चालवाव्या लागतात मेनस्ट्रीम मीडियाला, त्यातही तुमचा विजय आहे. इथेच तुम्ही तुमच्या यशाची पोच पावती सरकारने देऊ केली असं समजायचं तुम्ही. आज विचार करा, मेनस्ट्रीम मीडिया तुम्हाला स्वयंघोषित रील स्टार म्हणतोय. स्वयंघोषित रील नाही, रिअल स्टार म्हणावं लागेल. रिअल स्टार. तुम्ही पाहिला असाल पुण्यातल्या, मी कित्येकदा पुण्यामध्ये, आता माझे त्यांचे संबंध चांगले, मी कित्येकदा त्यांच्याशी पुण्याच्या समस्यांवर बोलतो. मी कित्येकदा पुण्यात गेल्यानंतर आमचे जरी फोनवर कॉन्टॅक्ट झाले नसले तरी मला रस्त्यात उभे दिसतात. ते एखाद्या खड्ड्याच्या बाजूला उभे असतात, एखाद्या गटराच्या बाजूला उभे असतात, एखाद्या खड्ड्याच्या बाजूला रांगोळी टाकताना दिसतात, एखाद्या ट्रॅफिकची समस्या सोडवताना दिसतात, एखाद्या आमदार लोगो लावलेल्या गाडीच्या मागे पळताना दिसतात. बरं, काय असतं सोबतीला? एक ऍक्टिव्हा असते, एकटे बसलेले असतात, एका हाताने कॅमेरा पकडतात आणि पळतात गाडीच्या मागे. आमदार लोगो असलेल्या गाड्या, पोलीस लोगो असलेल्या गाड्या, व्हीआयपी लोगो असलेल्या गाड्या, मंत्री लोगो असलेल्या गाड्या, या गाड्यांच्या मागे त्यांना धावत सुटणे. त्यांना काय पगार मिळतो? हे काम कोणाचं आहे? खरं तर हे काम प्रशासनाचं आहे. हे काम खरं तर मेनस्ट्रीम मीडियाने दाखवलं गेलं पाहिजे. माफ करा. मेनस्ट्रीम मीडियाकडनं जी कामं होत नाहीत ती कामं जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती करू पाहत असेल तर तिला तुम्ही स्वयंघोषित रील स्टार म्हणणार. स्वयंघोषित या शब्दाची प्रथम व्याख्या मला सांगा. स्वयंघोषित हा अर्थ मला वाटतं लोकशाहीने, लोकमत यांनी, मटाने, ह्या सगळ्या वृत्तवाहिन्या, या सगळ्या मेनस्ट्रीम वृत्तवाहिन्यांनी, मला मेनस्ट्रीम मी हा वर्ड वापरतोय, तुमचा मान ठेवतोय. हा शब्द वापरत असताना आपण काय निकष लावलेत? त्यांचे फॉलोअर्स 100, 200, 250 फॉलोअर्स आहेत त्यांना, म्हणून आपण स्वयंघोषित म्हणताय.
किंवा एखादी उगच शरीर प्रदर्शन करून किंवा उगच वात्रट शब्द वापरून उगच शिव्या हसडून उगच काहीतरी वेडेवाकडे आचरट चाळे करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून त्यांना तुम्ही स्वयंघोषित म्हणताय. आज तुम्ही ते बिग बॉस सारखे शो बघितलेत ना, मराठी बिग बॉस असो, हिंदी बिग बॉस असो, ह्यांसारखे शो बघितले तर तिथे तुम्हाला म्हणावं लागेल हे स्वयंघोषित ऍक्टर ऍक्ट्रेस हे कुठून आले. तिथे कधी मराठी मीडियाने हा प्रश्न विचारला नाही. पण आज ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती कार्य करते, समाजोन्मुख कार्य करते, त्याच्या मागे तुम्ही अशा प्रकारे हात धुवून लागणार. त्यांना जवळपास 12 लाख लोक युट्यूबला फॉलो करतात. 12 लाख लोक. मजाक वाटतो तुम्हाला, मस्करी वाटते ही? 12 लाख लोक ज्या व्यक्तीला फॉलो करतात युट्यूबला, मी फेसबुक इंस्टाग्राम सोडून द्या ते सगळं, रस्त्यावर लाखो लोक त्यांना फॉलो करतात. रस्त्यावर ज्यावेळेस ते उतरतात सेलिब्रिटीपेक्षा ते कमी नसतात. आज 12 लाख लोक त्यांना फॉलो करतात. त्यांना तुम्ही स्वयंघोषित रील स्टार म्हणत असाल तर तुमच्या चॅनल्सला किती लाख लोक फॉलो करतायत? चॅनल असून सुद्धा म्हणजे जवळपास शेकडोंची तुमची टीम काम करून सुद्धा तुम्हाला 1-2 मिलियन फॉलोअर मिळत नाहीत. हा एकटा माणूस रस्त्यावर उतरून ज्यावेळेस काम करतो त्याला 12 लाख म्हणजे 1.2 मिलियन लोक फॉलो करतात. त्याला तुम्ही स्वयंघोषित म्हणता. तुमची व्याख्या काय स्वयंघोषितची? आणि पहिली गोष्ट तुमची विनयभंगाची व्याख्या काय? मीडियाने म्हणजे आज विनयभंगाचं वगैरे मी ऐकलं. ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी पुनरुजळणी व्हायला हवी या सगळ्या व्याख्यांची. म्हणजे आज जर एखाद्याशी वाद जरी झाला त्याला आपण विनयभंग म्हणणार का? एखाद्याला जाब विचारला हा सुद्धा विनयभंग. हे सगळं प्रकरण काय आहे मी तुम्हाला सविस्तर सांगेन. पण तत्पूर्वी हा एकदा व्हिडिओ पहा, ह्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी हे सगळं घडतंय, एक आंदोलन चालू आहे, कसलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेल. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेतरी अपशब्द किंवा काही हात लावणं किंवा काहीतरी गैरकृत्य दिसते का मला सांगा. माझं काय हाऊस नाही आलेली. तुम्ही इथं कार्यक्रम घेणार आणि पार्किंग जाम करणार. आम्ही बोलणार. मी तुमच्याशी नाही बोलत आहे, मी पत्रकारांशी बोलतोय. नाही झालं ते. हा पण बोंडूच आहे. हा बोलतोय. हा माणूस बोलतोय. पटापटा व्हायरल करा मीडियावाल्यांना. तुम्हाला तेवढंच जमणार आहे. ट्रॅफिक जॅमिंग बद्दल बोलणार नाही तुम्ही ट्रॅफिक जॅमिंग बद्दल बोलणार नाही. प्रसिद्धी करतोय. आता या व्हिडिओ नंतर मला मीडियाकडनं फारशा अपेक्षा नाहीत. पण रुपाली ठोंबरे पाटलांकडनं एक फेसबुक पोस्ट होते. मला वाईट त्या गोष्टीचं वाटलं. रुपाली ठोंबरे पाटील भले कुठल्याही पक्षात असो पण त्या स्वतःच्या वैयक्तिक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे पक्षाची भूमिका एका बाजूला असेल पण रुपाली ठोंबरे पाटील स्वतःची वैयक्तिक भूमिका ही निडरपणे मांडतात, यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. मला खरं तर रुपाली ताईंना काही प्रश्न विचारायचे. आपला काही पूर्वग्रह दूषित अनुभव आहे का यांच्याबद्दल? आपण ज्या प्रकारची पोस्ट केली त्यातलं एक वाक्य मला तुम्हाला इथे सांगायचंय. ते असं म्हणतायत, स्वयंघोषित रील स्टार यांच्याकडनं, ह्या अशा स्वयंघोषित रील स्टारकडनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. भर दुपारची वेळ आहे, तिथे शेकडो जण आहेत, पत्रकार आहेत, मीडियाचे कॅमेरे आहेत. महिलांची सुरक्षा संतोष पंडित कडनं जर म्हणजे मला प्रश्नचिन्ह, अजून मला शेकडो प्रश्नचिन्ह दिसतात इथे. त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी वगैरे वगैरे गोष्टी मी इथे पाहतोय आपल्या त्या पोस्टमध्ये. मला कुठेही तुम्ही नगरसेवकाची निवडणूक लढलात, मी काही कमेंट्स वाचल्या लोकांच्या तुमच्या पोस्टच्या खालच्या, आपण नगरसेवक निवडून येऊ शकत नाही वगैरे म्हणणारे त्याला स्वयंघोषित कसे काय म्हणू शकता? त्यांचे 12 लाख फॉलोअर आहेत. फॉलोअर बाजूला ठेवा, तुमचेही लाखो फॉलोअर असतील, त्यांचेही लाखो फॉलोअर असतील. पण एक व्यक्ती म्हणून ती जी व्यक्ती पुण्यामध्ये जे कार्य करते त्या कार्याला आपण कुठेतरी एक पाठबळ देणार की नाही देणार? तुमचे त्यांचे वैयक्तिक मतभेद हेवे दावे काय असतील ते बाजूला, पण आपण देणार की नाही? साधा एक विचार करा. यांच्यावर मला वाटतं मी अशी बातमी ऐकली, याची मी काही पुष्टी केलेली नाही, पण पर्वती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांच्यावर काहीतरी तुम्हीच लिहिले तुमच्या पोस्टमध्ये, काही कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय म्हणे. अजितदादांसारखी व्यक्ती तुमच्या आमच्यातनं जाते, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जातो, पुण्यासारख्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो. रोहित पवार पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये संघर्ष करतात. त्यांची
FIR दाखल करून घेतली जात नाही, त्यांना 0 FIR कर्नाटकातून करावा लागतो. पण ह्या केसेस मात्र झटकीपट करावा ना, पोलिसांनी तपास करावा, याच्यातली सत्यता पडताळावी, सारे व्हिडिओ पाहावे. पण ज्या वेळेस संतोष पंडितांना जितकं आम्ही ओळखतो, संतोष पंडित ज्या वेळेस कुठलंही आंदोलन घेतात पहिला त्यांचा कॅमेरा ऑन असतो, प्रत्येक गोष्टचं एव्हिडन्स ते ठेवतात. आणि संतोष पंडित ह्या व्यक्तिमत्वाला आम्ही चांगलं ओळखतो. भले कानफाटे असतील, भले स्पष्ट वक्ते असतील, माफ करा, पण संतोष पंडित ह्या असल्या गोष्टी कधीही करणार नाही, याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे. महिलांचा आदर असेल, महिलांचा सन्मान असेल, चांगले शब्द असतील, या गोष्टींच्या बाबतीत ते कुठेही कमी होऊ देणार नाही. बरं, त्या मगाच्या व्हिडिओत ते स्पष्टपणे बोलताना दिसले की माझा विषय महिलांचा नाही, माझा विषय पत्रकारांचा नाही. ज्या ठिकाणी ते आंदोलन चालू होतं, तुम्हाला तर मी थोडी पार्श्वभूमी सांगतो, खरं तर मी अगोदर सांगायला हवी होती, ठीक आहे, तुम्हाला समजली असेल एव्हा ती पार्श्वभूमी सुद्धा. या खरात बंधूच्या विरोधात एक आंदोलन चालू होतं पुण्याच्या टिळक रोडवर. आता टिळक रोडचा परिसर म्हणजे किती गजबजलेला परिसर आहे, तो चौक सगळा तुम्हाला चांगला माहितीये. त्या परिसरातून मी अनेकदा गेलेलो आहे. अगदी अरुंद रस्त्यांवर तिथे आंदोलन चालू आहे. बरं, आंदोलन झालंय, आता आंदोलन झालंय, पत्रकारांना त्यांच्या काही मुलाखती घ्यायच्या महिलांच्या. बाजूला एक प्रशस्त फुटपाथ आहे, त्या फुटपाथवर येऊन जर आपण त्या गोष्टी जर कव्हर केल्या असत्या तर त्यांची मुलाखती घेतल्या असत्या, बाईट घेतल्या, चाललं असतं. मागे प्रचंड ट्रॅफिक झाली होती आणि तिथून हे महाशय जात असताना आपले पंडित महाशय त्यांना ती ट्रॅफिक दिसली. मग त्यांनी तो प्रश्न विचारला, तुम्ही ही ट्रॅफिक करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मागे सर्वजण हे जे आणि कडक ऊन, आणि ही सगळी घटना आहे जवळपास 30 तारखेची. आज तारीख 1 एप्रिल. विचार करा, विनयभंगाची तक्रारच जर करायची आहे तर मग 2 दिवस का जातात? सगळ्यात पहिला प्रश्न, 2 दिवस कशाला गेले पाहिजेत मध्ये? मग हे मध्ये डोकं देणारं नेमकं कोण आहे की सामाजिक कार्य करणाऱ्या ह्या माणसाला जरा त्रास जास्तच झाला ह्यांचा, चला लोकशाहीमध्ये कसा गळा घोटला जातो एखाद्या कार्य करणाऱ्याचा, अशा प्रकारे कुठेतरी गुंतवायचं आणि अशा प्रश्नांमध्ये गुंतवायचं जिथून बाहेर याला चान्स ठेवायचा नाही. मग तारीख पे तारीख करत राहायचा. हा माणूस तिथे वैतागणार, तिथे गुंतणार आणि बाकीचे विषय बाजूला. जरा पहा, स्वतः त्यांनी या गोष्टीवर काय त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलंय. स्वतः संतोष पंडित या सगळ्या प्रकरणावर काय म्हटले जरा पहा. मी लोकांचं शोषण करतो आणि मी महिलांचे व्हिडिओ काढतो, त्यामुळे तत्काळ माझ्यावर कारवाई झाली पाहिजे, मला अटक झालीच पाहिजे, असं एका महिला पत्रकाराचं म्हणणं आहे. माझी त्या महिला पत्रकाराला हात जोडून विनंती आहे की पुराव्यानिशी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांनी मला तत्परतेने अटक करावी. जर पत्रकार महिला माझ्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर या पत्रकार महिलेला परवाच्या दिवशी संतोष पंडित एक्सपोज करेल. संतोष पंडित स्पष्टपणे म्हणाले, पुरावे ठेवा, नाहीतर 1-2 दिवसात मी सर्व काही तुमचं एक्सपोज करेल. ते चॅनललाच त्यांनी सांगितलंय. मी तुम्हाला त्यांचा आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यात त्यांनी आज तो व्हिडिओ केलेला आहे. त्यांनी स्वतः प्रश्न विचारलाय, 2 दिवस तुम्ही कुणाची वाट पाहतात, आणि त्यांनी त्या चॅनलचं संभाषण सुद्धा रेकॉर्ड करून दाखवलेलं आहे. त्या सगळ्यामध्ये त्यांनी तो फुटपाथ दाखवला, काय घडलं ते दाखवलं. एवढं स्पष्ट सगळं असताना कशाला म्हणजे तुम्ही ढाल करताय का महिलांची, की ह्यांच्या विरोधात यांना पुढे करून एखादा आरोप एखाद्यावर ठेवायचा आणि मग कलमांचा फायदा घ्यायचा आणि मग त्याला गुंतवायचं, त्याचं काम कसं बंद होईल याची खबरदारी घ्यायची या गोष्टीची. जरा हा सुद्धा व्हिडिओ पहा. आंदोलन जिथं चालू होतं, आता मी त्या स्पॉटवर आहे. आंदोलन या भागात चालू होतं, इथं रस्त्यावर, आणि आंदोलनाची वेळ चालू होती दुपारची 12 ते 12:30. 12-12:30ला तळतळत्या उन्हात सामान्य जनता ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेली होती आणि आंदोलन इथं चालू होतं आणि त्याची पत्रकार परिषद इथं घेत होते. माझं एवढं स्पष्ट म्हणणं होतं की इथं एवढा मोठा फुटपाथ आहे, हा एवढा मोठा फुटपाथ आहे, या फुटपाथवर आंदोलन घ्या. पत्रकारांना काय बाईट घ्यायचे त्या बाईट इथं घ्या. सर्वसामान्य जनतेला वेटीस का धरता, हा माझा मुद्दा होता. पण विषयाचा विषयांतर करून जर पत्रकारांनी माझ्यावर विनयभंगाचा आरोप लावला असेल तर मी याला सामोरं जायला तयार आहे. या व्यतिरिक्त ज्या चॅनलच्या त्या पत्रकार आहेत त्या चॅनलमधनं मला काय फोन आला, तो फोन ऐका. अहो, तुमचं जे म्हणणं आहे, तुमची जी काही बाजू आहे. तुम्ही कुठल्या चॅनल मधनं बोलताय? LS मराठी. LS मराठी. ती पत्रकार तुमचीच होती ना, तुमच्या चॅनलची? हो हो, बरोबर ना, जिने माझ्यावर आरोप लावलेत? हो बरोबर आहे. 30 तारखेला जर आंदोलन झालं तर तिचा विनय मी भंग केलेला होता, तर 31 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या ताईंनी बिचारींनी का गुन्हा दाखल केला नाही दादा?
सर आम्ही काय म्हणतोय ऐका तुमचं ना, जे काय पाया म्हणणं पडतो आहे- दादा, तुमच्या चॅनलची पत्रकार आहे ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना. 30 तारखेला मी तिचा विनयभंग केला, बरोबर आहे की नाही? तुम्ही तसाच गुन्हा दाखल केलाय ना, तसंच बातम्या हे दाखवताय सगळं तुम्ही, बातम्या हे- तशाच दाखवताय. अजूनपर्यंत सगळं- तर पोलिसांनी मला बोलवलेलंच नाहीये, पण तुम्ही बातम्या तशाच दाखवताय. तर मी तिचा 30 तारखेला त्या महिलेचा जर विनयभंग केला, तर 31 तारखेला संध्याकाळी 7:30 पर्यंत त्या बिचाऱ्या महिलेला तुम्ही कसं काय काही कंप्लेंट नाही करून दिली? आणि दुसरी गोष्ट, त्या महिलेचा मी विनयभंग करत होतो. ऐका ना, मी विनयभंग करत होतो. सेम म्हणणं मांडायची मी तर दोन्ही ऐका ना, मला ते अपेक्षाच नाहीये, ते मी माझ्या प्लॅटफॉर्मवर मांडेन. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या महिलेचा मी विनयभंग करत होतो, त्यावेळेस बाकीचे पत्रकार हातात ची घडी घालून का उभे होते? ते बिचारे त्या महिलेच्या मदतीला का आले नाही? सर आता हे सगळ्या कायदेशीर गोष्टी पद्धतीने उत्तर दिलं जाईल त्यात ते हे म्हणूनच नाहीये. म्हटलं ना, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही ना दादा. तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुमच्याशी सगळं जे काय असेल ते कोर्टात बोलीत. मी एक सामान्य नागरिक आहे, बरोबर आहे. दुपारच्या वेळेस 12-12:30ला आंदोलन चालू होतं आणि मी माझा आक्रोश पत्रकारांवर नव्हता. माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहे. मी ट्रॅफिक पोलिसांनी त्या आंदोलनाला परवानगी देऊन सुद्धा त्या चौकात ट्रॅफिक पोलीस नव्हते. एक मिनिट, त्या चौकात ट्रॅफिक पोलीस नव्हते. मी तो विषय मांडत होतो. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला फुटपाथवर जागा असताना आंदोलन करणाऱ्या लोकांनी फुटपाथवर आंदोलन का नाही केलं? पत्रकारांनी त्यांना तिथं का नाही घेतलं? मी हा विषय मांडत असताना तुमची महिला पुढे येते आणि हा माणूस लोकांचं शोषण करतो म्हणते. ग्रेट पत्रकारिता, तुम्ही बरोबरच सांगणार ना सर ग्रेट स्वतःला. पत्रकारिता. तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे. तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे. ऑर्डर करायचं लायसन नाही ना मिळत. मी तुमच्या पत्रकारितेला सलाम करतो आणि मी माझ्या चॅनलवरनं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. थँक्यू दादा, थँक्यू. माझा जो काही मुद्दा होता तो थोडक्यात मी जनतेसमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि या उपरांत मला माझ्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे की ती माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीची मला शिक्षा देणार नाही. तर जे काम मीडियाला करायला हवं ते काम संतोष पंडित सारखी माणसं समाजामध्ये काही विशिष्ट हाताच्या बोटावर मोजणे इतकीच माणसं आहेत बरं. काही पुणेकरांनो लक्षात घ्या, आज जर तुम्ही यांच्या पाठीशी उभा राहिला नाहीत तर मात्र तुमचे प्रश्न एवढ्या कळकळीने मांडणारे तुम्हाला कोणीच सापडणार नाही. महाराष्ट्रभरात जिथे जिथे हे असे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी तुम्हाला ठामपणे संबंध महाराष्ट्राला उभं राहायला पाहिजे. जर ते दोषी असतील त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल, पण जर ही अशा प्रकारची फक्त एखाद्याचा आवाज दाबण्यासाठी जर कारवाई करण्यात येत असेल ना, त्याला आपलं कधीही असं आपण कायम त्याच्या पाठीशी उभं राहणार. शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. हे मीडियाचं काम आहे. खरं तर या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम हे मीडियाचं. पण आज लोकमत सारखी, मटासारखी, लोकशाही सारखी, एनडीटीव्ही मराठी सारखी जर वृत्तवाहिनी, जबाबदार वृत्तवाहिनी जर अशा प्रकारचे स्वयंघोषित शब्द वापरत असेल, मग आपण काय पत्रकारिता करता, आपण काय बातम्यांची तथ्य पाहता, आपली सूत्र नेमकी काय माहिती घेतात त्या सगळ्यामधनं, हे जनतेसमोर येऊ द्या. अनेक गोष्टी आहेत बघा ना. मी त्यांचे अनेक ज्यावेळेस जुने म्हणजे त्यांच्या चॅनलवरचे काही व्हिडिओ पाहिले. व्हीआयपीचे कॉन्वॉय जातात त्याही वेळेस ते त्यांच्या मागे लागतात. मग कुठल्याही पक्षाचा व्हीआयपी कॉन्वॉय असो, असं नाही की बीजेपी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे किंवा शिवसेना आहे, ते बघत नाहीत. पक्षांच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य चालू असतं. बिल्डरांचा मुजरपणा असेल, आश्वासनं न पाळणं असेल, आमदार खासदारांच्या तोंडावर प्रश्न विचारणं असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, पुण्यातले खड्डे असतील, फॅन्सी नंबर प्लेट असेल, काळ्या काचांचा मुद्दा असेल, गाड्यांवर लागलेल्या काळ्या काचा, आमदार नावाच्या पाट्या, पोलिसांच्या पाट्या, व्हीआयपी, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, काय 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 लिहून गाड्या कशाही उभ्या केल्या जातात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे सगळे प्रश्न मांडणं हे चुकीचं वाटतं पुणेकरांना तुम्हाला? मग ह्या अशा प्रश्न मांडणं आणि तुमच्या ट्रॅफिकसाठी ते उभे राहिले ना, त्यांना कुठे त्यांची एक ऍक्टिव्ह आहे, ते ऍक्टिव्हाने फिरतात, त्यांना कुठे काय तिथे त्रास होणार होता? तुमच्या ट्रॅफिकच्या प्रश्नांसाठी जर तो व्यक्ती तिथे उभा राहतोय आणि तुमच्यासाठी जर बोलत असेल तर आपल्याला ह्या व्यक्तीच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे की नाही याचा विचार तुम्ही देखील करावा. बाकी पुणेकरांनो, तुम्ही सारे समजदार आहात. या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय वाटतं? आपण खरंच पुण्यातनं असाल, विशेषतः जर आपण यांना कधी पाहिलं असाल पुण्याच्या रस्त्यांवर, तर मला कमेंटमध्ये नक्की आपलं मत व्यक्त करा. तुर्तास इथेच थांबतो. पाहतो नेमकं या घटनेत काय घडलंय
आणखी काय काय घडतंय त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि पुढचा भाग तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. जर हे प्रकरण कुठेही त्यांना त्रास देणार असेल, हे प्रकरण कुठेही संतोष पंडितांना अडकवण्यासाठी पुढे होत असेल, शिवसेना एक वादळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील याची मी इथून ग्वाही देतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.